काहीच तुम्ही विचार करत आहात की आम्ही कोणत्या तरी रिसॉर्टमध्ये छत्री घेऊन फिरतोय, पण असं नाही आहे. आम्ही कॅम्पसमध्ये फिरतोय. हेच ते पोरगं, त्याला असं वाटतं की आम्ही टॅन हो, त्याच्यामुळे मी पण छत्री घेऊन फिरतोय काहीच. हे बघा मी कसा दिसतो छत्री घेऊन. मी माझ्यासोबत ऋषिकेश छत्री घेऊन काही संपूर्ण कॅम्पसमध्ये फक्त हा आणि मी छत्री घेऊन फिरतोय. गाईज माझी आजची राईड ऋषिकेश सोबत. मी आज काय गाडीने आणली आहे ऑफिसला जायला. ओ काय आलं काहीच जस्ट नाव आता मेट्रो गेली वरतून. बघू आपल्याला पकडता येते का नाही पकडता येणार मे बी. आमचे ऋषिकेश भाऊ लय जोरात गाडी चालवत आहे मेट्रो पकडायच्या नादात, पण त्यांच्याकडनं एक पूर्ण ओव्हरटेक होईना. नंतर कधी बघू मेट्रो, आता चालू घरी पहिले. फायनली खूप सारं काम करून मी आज चाललोय मंदिरात, कारण की आज काय अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळं आज मंदिरात जावंच लागतंय. गाईज आम्ही आलोय चिंचवडला मोरया गोसावी मंदिरात, आणि आम्हाला वाटलं की गर्दी नसेल, पण गर्दी बघा बेकार गर्दी एकदम. हो बापरे, कधी दर्शन होईल आमचं. गाईज 2 घेतले आम्ही, 2 बुटं. ते बाहेर 50, 60, 70ला भेटतं, आम्हाला 20 रुपयाला भेटले. गर्दी काय कमी होईना, आमचा नंबर लागतो नाही काय माहीत नाही. गाईज आम्ही बिना दर्शन करता डायरेक्ट खिचडी घेतली आहे. दर्शनाला खूप मोठी लाईन होती, तर आम्ही दर्शन स्किप करून खिचडी घेतली. पहिले पोटोबा मग विठोबा, पटापटा बनतो खिचडी खाऊ. शेवटपर्यंत आमचं काही दर्शन झालं नाही, गर्दी वाढतच चाललेली होती, आणि त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेऊन निघालो. या समोसेवाला पण बंद. ऑलमोस्ट इथं सगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले होते, कपडे, पर्स, इकडे बघा पर्स पण होती, अजून मोबाईलचे कवरही विकले जात होते. ओके गायज, विषय असा झाला की मंदिरात इतकी जास्त गर्दी होती काय 2 तासाची लाईन होती. तर 2 तासाची लाईन, आमच्याकडे एवढा टाईम नव्हता, कारण की आम्हाला जायचं होतं घरी, आणि त्यामुळे आम्ही मंदिराचा प्रसाद खाल्ला फक्त आणि घरी आलो. आणि आम्ही इकडच्या लोकल एक छोट्या मंदिरात जाऊन आलो. मंदिर कोणते असो दर्शन करून आलो आम्ही, असं करून घरी आलो. आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये, तेव्हा म्हणतो ओके बाय.